श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. विवाह योग लवकर येण्यासाठी मुलगा असो किंवा मुलीने ही सेवा करायची आहे. बघा, ही सेवा अगदी अनंत चतुर्दशीपर्यंत कधीही एकच दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे. ज्या मुलींची लग्न जमत नाही किंवा लवकर विवाह होण्यासाठी ही सेवा करायची आहे. विवाह योग्य झालेले आहेत परंतु काही ना काही अडथळे त्यांच्या लग्नात येत असतील तर हा उपाय तुम्ही करायचा आहे. अत्यंत प्रभावी अशी ही सेवा म्हणा किंवा उपाय देखील तुम्ही म्हणू शकता, हे तुम्हाला करायचे आहे. तर काय सेवा करायची आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर बघा, ज्या मुलींना लग्न करायचं आहे परंतु त्यांना योग्य जोडीदारापेक्षा सुयोग्य जोडीदार मिळावा यासाठी ही सेवा करायची आहे. अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे. आपल्या मुलीचे लवकरात लवकर लग्न व्हावे हे प्रत्येक आईवडिलांचे स्वप्न असते आणि जर ते वेळेत लग्न झाले नाही तर त्यांना सगळ्यात जास्त काळजी लागून राहते. कधी साखरपुडा होऊन पण लग्न मोडते, तर कधी खूप प्रयत्न करूनही हवं तसं स्थळ मिळत नाही. प्रत्येकाला वाटत असते की आपलेही लग्न व्हावे, पण नेहमी असेच होते की ज्यांना लग्न करायचं नसतात त्यांना ढिगभर लग्नासाठी स्थळे येतात आणि जे लग्नासाठी तयार बसलेले असतात त्यांना लग्न काही केल्या जमत नाही, त्यांना वाट पाहावी लागते. तर अशा सगळ्यांसाठी ही सेवा आहे. बघा, ही सेवा मुलगा किंवा मुलगी दोघेही करू शकतात जेणेकरून लवकरात लवकर लग्न होईल. म्हणूनच हा छोटासा उपाय करायचा आहे. तर यामुळं तुमचा विवाह योग जो आहे तो लवकर येणार आहे. विवाह मार्गातील अडथळे हे दूर होणार आहेत. तर बघा, हा उपाय तुम्हाला अनंत चतुर्दशीपर्यंत कधीही फक्त एकच दिवस करायचा आहे. तर काय करायचं आहे तुम्हाला, बघा, पिवळे तांदूळ म्हणजे जे काही अखंड तांदूळ, वाटीभर तांदूळ घ्यायचे आहे, त्यावर थोडीशी हळद टाकून ओले करून घ्यायचे आहेत. त्या पिवळे तांदूळ त्या अक्षदा तयार करायच्या आहे. थोड्या वेळ तुम्ही फॅनखाली सुकवू शकता आणि नंतर हे तांदूळ घ्यायचे आहेत. त्याचबरोबर बघा, प्रत्येकाच्या घरोघरी गणपती बाप्पा बसलेले आहेत. तर काय करायचं आहे, तुमच्या देखील घरात जर गणपती बाप्पा बसले असतील तर सर्वप्रथम गणपती बाप्पांच्या डोक्यावर या अक्षता ज्या आहेत त्या तुम्ही टाकायच्या आहे आणि गणपती बाप्पांना मनोमन प्रार्थना करायची आहे. हात जोडून प्रार्थना करायची आहे की हे गणपती बाप्पा, तुझ्या डोक्यावर जशा अक्षता पडलेल्या आहेत तशा अक्षता माझ्या देखील डोक्यावर लवकर पडू दे, अशी प्रार्थना करायची आहे. आता बघा, सुरुवात ही तुमच्या घरातील गणपती बाप्पांपासून करायची आहे. तुमच्या घरात गणपती बाप्पा बसले नसतील तरी देखील आपल्या देवघरात जी गणपती बाप्पाची मूर्ती असते त्यावर देखील तुम्ही अक्षता टाकून ही सेवा सुरू केली तरी देखील चालणार आहे. परंतु सुरुवात करताना आपल्या घरातील गणपती बाप्पांपासूनच करायचे आहे. त्यानंतर बघा, तुम्हाला एकाच दिवशी 11 गणपती बाप्पांवर या अक्षता ज्या आहेत त्या टाकायच्या आहेत. तर 11 बघा, तुम्हाला यासाठी 11 घरांमध्ये गणपती जिथे बसलेले आहेत तिथे जावे लागेल. तर त्यासाठी तुम्ही अगदी मंडळाचे जे गणपती आहेत ना तिथे जरी जाऊन हा उपाय केला तरी देखील चालणार आहे. कुठलाही उपाय किंवा सेवा करत असताना बघा, तुम्ही आता हा तुमच्या लग्नासाठी सेवा करताय, हा उपाय करताय, तर हा कुणालाही सांगायचा नाही, गाजावाजा करायचा नाही. नाहीतर तुम्ही कसं आधीच सांगाल आणि मग ही सेवा कराल, तर असं काही करू नका. तुम्ही हा उपाय करा, त्याचा अनुभव घ्या आणि मग तुम्ही सांगा. अनुभव हा येतोच येतो. अगदी मनापासून तुम्ही श्रद्धेने हा उपाय करा. तर काय करायचं आहे, तुमच्या घरातील गणपती बाप्पा झाले तर बघा, तुम्ही मंडळाच्या गणपतीला जरी गेले परंतु एकाच दिवशी 11 गणपतींना ह्या अक्षता व्हायच्या आहे आणि वेगवेगळ्या गणपतींना अर्पण करायचे आहे, हे मात्र लक्षात घ्या. अक्षता गणपती बाप्पांच्या डोक्यावर टाकायच्या आहे, हात जोडून प्रार्थना करायची आहे,
मुलगा असो किंवा मुलगी असो, दोघांनीही या सेवा ज्या आहेत ती करायची आहे. आता ही सेवा बघा, आईने किंवा वडिलांनी, बहिणीने, भावाने केलेली चालणार नाही. ज्यांचं लग्न करायचं आहे त्यांनीच ही सेवा करायची आहे. आता बघा, तुमच्या घरात जर गणपती बाप्पा बसवले असतील तर 2 गणपती बाप्पा, एक मोठी मूर्ती आणि छोटी मूर्ती, तुम्ही दोन्हीही गणपती बाप्पांच्या मूर्तीवर ही सेवा करू शकता. म्हणजे तुमच्या घरातील 2 गणपतींची सेवा झालेली आहे. त्यानंतर राहिले 9 गणपती, मग तुम्ही मंडळाचे गणपतींची देखील करू शकता किंवा तुमच्या जवळ आजूबाजूला गणपती असतील तर तिथे परंतु एकाच दिवशी 11 गणपतींवर ह्या अक्षता ज्या आहेत त्या अर्पण करायच्या आहे. त्यासाठी लागणाऱ्या अक्षता बघा, किमान वाटीभर तरी लागतील एवढ्या तुम्ही ह्या अक्षता बनवायच्या आहे आणि त्या तुम्ही अर्पण करायच्या आहे. आणि प्रत्येक वेळी हात जोडून प्रार्थना करायची आहे, हे गणपती बाप्पा, तुझ्या डोक्यावर जशा अक्षता पडल्या त्याचप्रमाणे माझ्या देखील डोक्यावर लवकर अक्षता पडू देत, अशी मनोमन प्रार्थना करायची आहे. तुमची इच्छा जी आहे ना ती नक्कीच पूर्ण होणार आहे. गणपती बाप्पा ही सर्व विघ्नहर्ता आहे, सर्व अडथळे दूर करणारी ही देवता आहे. ती नक्कीच गणपती बाप्पा तुमच्या लग्नात येणारे जे काही अडथळे आहेत ते दूर करेल. तुमचा विवाह योग्य ठिकाणी नक्कीच जुळून येईल. सुयोग्य जोडीदार तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. तर ही सेवा आवर्जून तुम्ही करायची आहे. बघा, तुम्ही एरवी गणपती तुम्ही खास त्याच्यासाठी दुसऱ्यांच्या घरी गेले तर ते तुम्हाला विचारतील की ही सेवा कशासाठी. त्यामुळे तुम्ही या अनंत चतुर्दशीपर्यंत ही सेवा नक्कीच करू शकता. अतिशय अनुभवसिद्ध अशी ही सेवा आहे. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.